श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाऊ. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, उद्या आहे रथसप्तमी. 22 जानेवारी म्हणजेच रविवारी आली आहे रथसप्तमी. हा दिवस सूर्य उपासनासाठी खूप खूप महत्वाचा मानला जातो. कारण म्हणतात एकमेव असे देवता आहे जे आपल्याला रोज दर्शन देतात, ते म्हणजे सूर्यनारायण भगवान. या दिवशी सूर्यनारायणाची जेवढी जास्त तुम्ही सेवा करसाल तेवढं जास्त आपल्या आयुष्यामध्ये चांगलं असतं. कारण सूर्यनारायणाची जर आपण कंटिन्यू रोज जर सेवा केली ना, तर आपल्या आयुष्यामध्ये खूप काही असे सुंदर असे बदल होतात. नोकरी संबंधित काही समस्या असतील किंवा मग पैशा संबंधित काही समस्या असतील, त्या नक्कीच सूर्यनारायण भगवानाच्या सेवेने उपासनेने त्या दूर होत असतात. म्हणून म्हणतात सूर्याला रोज अर्घ देणे आवश्यक आहे. आणि 2025 ते 2026 जे नवीन वर्ष चालू झालेलं आहे, हे वर्ष सूर्यनारायणाचं वर्ष आहे. या वर्षामध्ये जो जास्त सूर्यनारायणाची सेवा करेल त्याचं आयुष्य खूप चांगलं राहतं. आता रथसप्तमी आपल्याला काय सेवा करायची आहे, कसं करायचं आहे, या संदर्भात सर्व माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत आवर्जून बघावा. आणि जे पण ताई दादा आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, जेणेकरून जे आपले पुढचे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर सर्वात अगोदर तुम्हाला माहिती आहे, रविवारी रथसप्तमी आली आहे आणि रविवार म्हटल्यावर भरपूर म्हणजे मुलांना सुट्टी असते, ऑफिसला सुट्टी असते, म्हणजे रविवार म्हटल्यावर थोडा आरामाचा दिवस. पण नाही, तुम्हाला उद्या लवकर उठून सूर्यनारायणाची पूजा करायचीच आहे. तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचं आहे. उद्याचा एक रविवार जो आहे ना, तो तुम्ही सूर्य भगवानासाठी द्या. एक दिवस तुम्ही लवकर उठा. तसं तुम्ही रोजच लवकर उठता, पण रविवार म्हटल्यावर थोडा आराम करायचा असतो. म्हणून पण यावेळेस या रविवारी तुम्हाला लवकर उठून सेवा करायची आहे. सर्वात अगोदर लवकर उठून आपल्याला दूध उतू घालायचं आहे. ते कसं करायचं, काय करायचं तुम्हाला माहितीच असेल, तरी थोडंसं सांगते. बघा, तुम्हाला माहिती आहे, गौऱ्या ठेवायच्या. गौऱ्या ठेवल्यानंतर त्यावर एक बोडकं म्हणतो आपण, ते ठेवायचं. मातीचं जे भांडं आहे ते ठेवायचं आणि त्या मातीच्या भांड्यामध्ये दूध, थोडी साखर, तांदूळ आणि खोबरं हे टाकून तुम्हाला ते दूध उतू घालायचं आहे. मग ते कुठल्या दिशेला जातं हे बघत असतात. आणि दूध उतू घालणं या दिवशी खूप खूप चांगलं मानलं जातं. म्हणून हे तुम्ही आवर्जून करायचं आहे. हे सकाळी तुम्हाला केव्हा करायचं आहे, तर सकाळी 7 वाजेपर्यंतच करायचं आहे. म्हणजे 7 वाजेच्या अगोदर तुम्हाला करायचं आहे. मग 8-9 एवढं लेट नसतं. म्हणून जर उद्याच्या दिवस थोडं लवकर उठा आणि थोड्या लवकर सेवा करायच्या आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला उद्या सूर्याला जल अर्पण करायचं आहे. सूर्याला जल अर्पण करत असताना आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहेत ते बघा. सर्वात अगोदर एक तांब्या घ्या, जो तुमच्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये असणारच आहे. एक तांब्या घ्या, त्यामध्ये पूर्ण पाणी भरा. त्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षिदा टाकून तुम्हाला देवघरासमोर तो तांब्या ठेवायचा आहे. नंतर आसन टाकून तुम्ही सुद्धा बसा आणि तुम्हाला गायत्री मंत्र हा तुम्हाला 108 वेळा बोलायचा आहे. जर वेळ नसेल तर तुम्ही 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा बोला. पण तुम्ही जर 108 वेळा बोलले ना, तर फार फार उत्तम. तुम्हा सर्वांना गायत्री मंत्र माहितीच आहे. ओम भूर्भुवस्सुः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. हा मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे. आवर्जून ही सेवा करायची आहे. जेव्हा मंत्र म्हणण्यात झाला तेव्हा तो तांब्याचा कळश घ्यायचा आणि बाहेर सूर्याला जल अर्पण करायला यायचं आहे. सूर्याला जल अर्पण केल्यानंतर तुम्हाला ते पाणी अर्ध पाणी सूर्याला अर्पण करायचं आणि अर्ध पाणी घरातल्या सर्वांना तीर्थ स्वरूपात तुम्हाला प्राशन करायला द्यायचं आहे. मग तुम्हाला जर आता वेळ नाहीये, तर तुम्हाला मंत्र नाही म्हणायचा, तर तुम्ही साधं तांब्यामध्ये पाणी घ्या. त्यामध्ये फूल, अक्षत, हळदी, कुंकू सर्व टाकून एक गुळाचा खडा, असा छोटा जरी असला तरी सुद्धा चालेल, पण एक गुळाचा असा छोटा खडा तुम्हाला त्या गडव्यामध्ये टाकायचा आहे. आणि मग त्या गडव्याने सूर्यनारायण भगवानाला जल अर्पण करायचं आहे. मग आता सूर्यनारायण भगवानाला
जल अर्पण 9 वाजता करू का, 10 वाजता करू का, तर बिलकुल नाही. तुम्हाला उगवत्या सूर्याला जल अर्पण करायचं असतं. 10-11 वाजता तापत्या सूर्याला जल अर्पण करत नसता. म्हणून जास्तीत जास्त 8 वाजेपर्यंत, सकाळी 8 वाजेपर्यंत तुम्हाला जल अर्पण करायचं आहे. मग जल अर्पण करत असताना तुम्हाला फक्त जल अर्पण करायचं का, तर नाही. तुम्हाला तो मंत्र म्हणायचा आहे, ओम गृणी सूर्याय नमः, ओम गृणी सूर्याय नमः. या मंत्राचा जप करत तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे. आता जेव्हा तुम्ही सूर्याला जल अर्पण करता तेव्हा खाली असं एखादं पातेलं किंवा मग कुंडी असेल, कुंडी ते असं खाली ठेवायची आणि जेव्हा आपण जल अर्पण करतो ते पाणी त्या कुंडीत पडेल असं बघायचं आहे. कारण खाली सुद्धा करू शकता, तसं काहीच फरक नाही. पण जेव्हा आपण सूर्याला जल अर्पण करतो तेव्हा ते पाणी खाली जातं आणि कोणी ओलांडून जाईल किंवा कदाचित तुम्हीच ओलांडून जासाल, त्याचं दोष आपल्याला लागत असतात. म्हणून खाली असं एखादं पातेलं ठेवा किंवा मग कुंडी ठेवा, चालेल. त्या कुंडी म्हणजे सूर्याला बघून जल अर्पण करा, ते कुंडीत बरोबर पडेल याची काळजी घ्या. आणि नंतर ते सर्व झाल्यानंतर ते पाणी जे आहे ते पाणी तुम्ही झाडाला अर्पण करू शकता, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. पण ते पाणी कुठंच असं टाकायला नको जेणेकरून कोणी ते ओलांडल्या जाईल. तर तुम्हाला ते जे पाणी आहे ना ते तुम्ही झाडाला टाकू शकता. आता हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला घरात येऊन सूर्याची सेवा काय करायची, उपासना काय करायची ते बघा. तुम्हाला सूर्य कवच आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सर्व दिलेलं आहे. ज्यांच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल त्यांनी यूट्यूबवरून, गुगलवरून डाउनलोड करून घ्या. तुम्हाला एक वेळा सूर्य कवच, सूर्यस्तुती, ग्रह स्तोत्र आणि आदित्य हृदय स्तोत्र हे तुम्हाला पठण करायचं आहे. आवर्जून उद्या ही सेवा करा. आता मी एवढं सांगत आहे तर ही सेवा खूप मोठी आहे, बिलकुल नाही. ही अगदी छोटी सेवा आहे. जास्तीत जास्त 20 मिनिटामध्ये नक्कीच होऊन जाणार. आता तुम्हाला माहितीच आहे, सकाळी जेव्हा तुम्ही आंघोळ करसाल तेव्हा जास्तीत जास्त 5 मिनिटामध्ये तुम्ही सूर्याला जल अर्पण करू शकता. सकाळी 5 वाजतापासून तर सकाळी 8 वाजेपर्यंत या दरम्यानमध्ये जल अर्पण करायचं आहे. मग तुम्ही ते बाल्कनीमध्ये करा, टेरेसवर करा, तुम्ही कुंडीमध्ये करा, कुठंही करा, फक्त पाणी ओलांडल्या जाईल नाही याची काळजी घ्यायची आहे. मग हे झाल्यानंतर तुम्हाला सेवा करायची आहे. आता जर सूर्याला जल अर्पण करायचं म्हटलं तर 10 मिनिट, आणि जर ही सेवा करायची आदित्य हृदय स्तोत्रम, सूर्यकवच, सूर्यस्तुती, नवग्रह स्तोत्रम हे सर्व जर तुम्हाला वाचायचं आहे तर जास्तीत जास्त 20 मिनिट बस, त्याच्या उपर लागत नाही. एवढी तुम्हाला सेवा उद्या आवर्जून आवर्जून सर्वांना करायचीच आहे. शक्यतो जास्तीत जास्त ताईदादांनी सेवा करा. तुमच्या आयुष्यामध्ये खूप सुंदर असे बदल होतील. तुमच्या मुलांची प्रगती होणार, पतींची प्रगती होणार आणि खरंच नोकरी संबंधित काही समस्या असतील ना त्या नक्की नक्की दूर होणार आहे. आणि या वर्षामध्ये तुमचं प्रमोशन नक्की होणार याची मी खात्री देऊन सांगते. आता महत्वाचं बघा, जर तुम्ही नोकरी संबंधित काही तुमची समस्या चालू आहे किंवा तुम्ही सेवा करत आहे, त्याबरोबर तुम्ही रोज कंटिन्यू डेली तुम्ही सूर्याला जल अर्पण करणं सुरू करा. काही दिवसातच तुमचं नोकरी संबंधित चांगले मार्ग उघडतील, तुम्हाला चांगली नोकरी मिळेल. नक्की करून बघा. आणि जर तुमच्या पत्रिकेमध्ये सूर्य हा कमजोर असेल तर नक्कीच तो प्रबळ होणार आणि तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारं सुख येणार. आता महत्वाचं म्हणजे जेव्हा आपल्या शरीरामध्ये काही कमी होतं तेव्हा आपल्याला व्हिटॅमिन डीच्या गोळ्या दिल्या जातात हॉस्पिटलमध्ये. आणि सूर्य देवता आपल्याला एकमेव असे आहे की जे तुम्हाला पैसे न घेता रोज तुम्हाला व्हिटॅमिन डी देत असतात. जर तुम्ही रोज सकाळचं जे सूर्यकिरण असतात तिथं जाऊन जर बसला ना तर तुमच्या शरीरामध्ये कधीच व्हिटॅमिन डीची कमी पडणार नाही. तर ते तुम्हाला रोज उष्णता देतात, तुम्हाला व्हिटॅमिन डी देतात, तुम्हाला एवढं आयुष्य सुंदर बनवतात. तर त्यांच्यासाठी उद्याचा दिवस नक्की सेवा करायची आहे. आजच्या पुरतं एवढंच. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि इथेच थांबते. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा. तुम्हाला काही समस्या असतील तर सेवा पाठवते तुम्हाला, तुम्ही कमेंट करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि इथेच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.